नाहीये, निघूया. उमा मस्त ग, किती वेळात केलासा मेकअप? 5 मिनिटात केलाय. उमा आज आम्हाला अफोर्डेबल प्रोडक्ट्स मध्ये मेकअप सांग ना. सांगते ना, चल. आता आपल्याला ग्लोईंग मेकअप हवाय, तर मग आपण बेस मेकअपच्या आधी स्ट्रोब क्रीम वापरणार आहोत. मी आता फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम वापरते. यामध्ये शिया बटर आणि हायलोरॉनिक ऍसिड आहे, त्यामुळे एकदा लावून घेतलं ना की तुम्हाला खूप छान इन्स्टंट ग्लो दिसायला सुरुवात होतो. आता तुम्ही माझ्या दोन्ही बाजूचा डिफरन्स बघू शकताय. एक बाजू किती छान ग्लो करतेय. हे दिवसभर तुमच्या स्किनला हायड्रेटेड ठेवतच, त्याबरोबर छान सुपर कम्फी आहे. त्यानंतर आपण फेसेस कॅनडाचं हायड्रामॅट फाउंडेशन लावणार आहोत. एक्स्ट्रा ग्लो साठी मी यामध्ये स्ट्रोब क्रीम मिक्स करून लावून घेणार आहे. हे फाउंडेशन सोबत SPF आणि मॉइश्चरायझरचं सुद्धा काम करतं. खूप लाईट वेट आहे, पटकन ब्लेंड होतं. छान कव्हरेज सोबत हे फाउंडेशन सुपर कम्फी आहे. फिल्टर लावायची गरज नाही, अशी सुंदर स्किन लगेच दिसायला लागते. त्यानंतर मी वापरतीये कम्फी मॅट वाव लिपस्टिक. माझी शेड आहे कोको क्रश. ही शेड सुंदर आहेच, पण त्याबरोबर ही सुपर कम्फी आहे, लाईट वेट आहे, ट्रान्सफर प्रूफ आणि सोबत लॉंग लास्टिंग सुद्धा. आता हिलाच आपण ब्लश आणि आयशॅडो म्हणून सुद्धा वापरून घेणार आहोत. फक्त 3 तेही अफोर्डेबल प्रोडक्ट्स मध्ये आपला लुक झाला. आणि नंतर लायनर, काजळ, मस्कारा ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ते सुद्धा लावून घ्या. एक लास्ट टिप, अजून या मेकअपला रेडियंट ग्लो देण्यासाठी आपली स्ट्रोब क्रीम घ्यायची आणि हाय पॉइंट्सला लावायची. मग छान अजून एक मस्त ग्लो मिळतो. हा सुंदर आणि ग्लोईंग मेकअप तुम्हाला सुद्धा करायचा असेल तर मी इकडे प्रोडक्ट टॅग केले, तिकडे जाऊन तुम्ही बाय करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये.